म्हणजे आपण जसं एखादं कॉपी पेस्ट करतो तशा पद्धतीचं ते 3D मॉडेल झालं. पण एखाद्या कलाकाराने एखादी मूर्ती रेखाटलेली असते. तिला जे आपले भाव असतात ते नक्कीच कलाकार प्रेमींना जुळणारे आहेत. त्यासाठी ते कलाप्रेमींचं त्या बाबतीत मरण नाही असं आपल्याला. जर भारतीय मंदिरं वगैरे जर पाहिली जुनी कुठली, भरपूर भारतामध्ये शिल्पकला आपल्याला दिसते आणि ती सुद्धा दगडामध्ये, इतक्या सगळ्यात कठीण माध्यमामध्ये भरपूर शिल्प आपल्याला दिसतात. म्हणजे काय की आपल्या भारतामध्ये कलेला खूप महत्त्व होतं पूर्वी. म्हणजे अगदी हजारो वर्षापूर्वी सुद्धा अशी अचंबित करणारी मंदिरं आहेत की अरे हे कसं केलं असेल, इतक्या उंचीवर इतके खांब. म्हणजे आता हम्पीचं आम्ही ते विठ्ठल मंदिर पाहिलं. ॲक्च्युअल गर्भगृहात मूर्ती वगैरे नाही, म्हणजे हम्पीच्या कुठल्याच मंदिरात मूर्ती नाहीये. पण त्या जिथे विठ्ठल मूर्ती होती तिथून आपण जर प्रदक्षिणा घातली खालच्या बाजूनी, तर इतका मोठा प्रदक्षिणा मार्ग, उंचच्या उंच, जवळजवळ 25-30 फुटापेक्षा जास्ती, आणि ते कोरीव खांब, आणि ते सगळे आपल्याला अचंबित केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे इतका भव्य आणि समृद्ध शिल्पकलेचा वारसा आपल्या भारताला आहे. तर म्हणजे आत्ताच्या शिल्पकारांची ती आणखीन जबाबदारी वाढली असं म्हणेन मी. 3D टेक्नॉलॉजी पुढे तुम्हाला पुन्हा सिद्ध करायची वेळ आली असं म्हणायला हरकत नाही. हे आता दोन्हीकडे झाले. म्हणजे आता पेंटिंग, जसं पेंटिंग मध्ये काय झालं, डिजिटल आलं, डिजिटल आता AI आलं. मग हे माध्यम येणार, पण शेवटी मूळ जो गाभा आहे की त्याच्या तो भारतातच आहे. आणि तो टिकवला पाहिजे खरं तर. दुसऱ्या देशातली लोक येऊन इथं भारतात मूर्तिकलेचा किंवा आपल्या संस्कृतीचा अभ्यास करतात. हो. आणि आपलेही, मला थोडंसं वाटतं की काही मित्र म्हणतात, अरे मी थायलंडला जाऊन आलो, दुबईला जाऊन आलो. अरे भारतात आहे ना एवढं बघायला, एवढी कला आहे भारतात, काय काय बघायला. ते बघा ना, तुम्ही दुसरीकडे जाता. हे भारतीय शिल्पकलेत म्हणजे शिल्पकला समृद्ध जगभरला एक आदर्श 50% शिल्पकलाच असेल भारतात. म्हणजे अजूनही कला होत्या, पण त्या कालांतराने नष्ट झाल्या. पण दगडी शिल्पकाम हे असं आहे की ते आपल्याला साक्ष देतच की आमचा किती वारसा समृद्ध होता. तो आहेच. आता तुम्ही माती काम करता, फायबरचं काम करता, अजून वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या माध्यमात काम करता? मला वाटतं 2011-12च्या म्हणजे सुमाराला मी असेल. लगद्याचे पण हां, करायचो, लगदा, गणपती. शाडू माती असं ते प्रदर्शन म्हणजे अतिशय आता पर्यावरणपूरक आता म्हणतोय आपण, ते तुम्ही अगोदर हो, आधी सुबक केलेलं. आणि सुंदर मूर्त्या तेव्हा त्यांनी तिथे प्रदर्शनात मांडल्या होत्या. आणि मला वाटतं यांनी अगोदर ट्रान्सपरंट फायबरचं हो, माझं जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मला एक माध्यम मला मिळालं. मिस्त्री सर म्हणून होते, मला टीचर होते ते. तर त्यांच्याकडून मी हे शिकलो. ट्रान्सपरंट फायबरमध्ये माझे जहांगीर आर्ट गॅलरीला 2 प्रदर्शनं झालेत, आणि ते पण मी निसर्ग आणि नॅचरल, म्हणजे उदाहरणार्थ कृष्ण सब्जेक्ट घेतला होता. मिनिएचर पेंटिंग म्हणून एक आहे, आणि मला जुन्या वाकडी लाकडं, परत लाकूड, मेटल आणि ट्रान्सपरंट फायबर असं ते मिक्स मीडिया तो आणि होता. त्याच्या खाली जुने तळखडे असतात वाड्याचे, लाकडी बेस म्हणून ते घेतले होते. आणि ट्रान्सपरंट फायबरमध्ये काय डेव्हलप करता येईल वेगवेगळं, असे मी कलर वेगळे टाकून त्याच्यात परत थोडं R&D सारखं ते असं केलं मी होतं. करून म्हणजे ते जे 2 सक्सेसफुल प्रदर्शन. झाले ते प्रदर्शनात मांडले. पण ते छान आणि झालं. बरेच तो मला सुद्धा त्याचा show एकदम पुरस्कार पण मिळालेले आहेत. आणि मी तुम्हाला माहिती नसेल पण मी सांगतो की तुमचं ते म्युरल, ते कृष्णाचं जे केलं झाड, तर ती सिरीज मी कॅपेचोन नावाचा एक सिनेमा केला होता आम्ही. तर त्या सिनेमात मी ओके, हां. 2008 साली ते झालं होतं जहांगीरला. ते 12-13च्या काळात एक सिनेमा केला होता. त्यावेळेस आम्ही ते, म्हणजे खूप सुंदर होतं ते. एका हॉलमध्ये कुठल्याही बंगल्यात चांगलं दिसेल